नमस्कार, मी स्वप्नाली किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू। त्यासाठी इथं मी घेते 2 वाट्या रवा, दीड वाटी साखर, अर्धी वाटी तूप, एक ते दीड चमचा वेलची पूड, दीड वाटी साखर, अर्धी वाटी तूप, एक ते दीड चमचा वेलची पूड आणि 2 वाट्या रवा। आता कढई घेऊ, त्याच्यामध्ये अर्धी वाटीच्या निम्म इथे मी तूप वापरले। तूप गरम झाले की त्याच्यामध्ये आपण रवा टाकूया आणि रवा चांगला खरपूस होऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। एक 10 ते 12 मिनटं रवा भाजायला वेळ लागेल आपल्याला। त्याला छान सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा खरपूस भाजून झालेला आहे। आता एक कढई घेऊ, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू। पाणी गरम झाल्यानंतर दीड वाटी साखर घालायची आहे। सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत एक तरी पाक येत नाही तोपर्यंत। साखर विरघळून झालेली आहे इथं। पाक बनत आहे। आपण एका वाटीमध्ये पाणी थोडंसं घालून चेक करू शकतो पाक झालाय की। हे बघू शकता तुम्ही, पाक झालेला आहे तयार। आता यामध्ये राहिलेली अर्धी वाटी मी तूप घालते आणि 1 चमचा वेलची पूड घालते। आता आपण यामध्ये भाजलेला रवा घालून घेऊ। इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। गाठी बनवू द्यायच्या नाहीत, सतत हलवत राहायचं आहे। आता हे झाकून ठेवू थंड व्हायला। थोड्या वेळाने मी इथं बघते थंड झालंय का, तर अजून थोडं सेट झालेलं नाही आहे हे। अजून थोडा वेळ लागेल सेट व्हायला। आता हे सेट झालेलं आहे। हे घट्ट झालेलं आहे ते आपण काढून त्याच्यातल्या गाठी फोडून घेऊ। असं हलक्या हाताने आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि एकजीव बनवायचं आहे ते। हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हलक्या हाताने
गाठी फोडून घेऊ. यातल्या आता गाठी फोडून झालेल्या आहेत. आपण छोटे छोटे लाडू वळायला घेऊत आता. वरून काजू लावू. हे छान असे वळून घेऊत आपण. इथे बघू शकता तुम्ही लाडू वळून झालेला आहे. आणि जास्त स्टिकी पण नाही झालेलं. तुम्ही बघू शकता हाताला पण अजिबात चिकटत नाहीये. हे बघू शकता हात. अलगद हातानेच वळून घ्यायचेत लाडू. लाडू वळून झालेले आहेत. आता आपण डेकोरेट करून घेऊ. इथे बघू शकता लाडू छान वळलेले आहेत आणि मी तुम्हाला फोडून दाखवते. इथे रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर